It is my privilege to call upon our chief guest, Srimati Amti Madam, to share her thoughts in short. श्रीमती आवटी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोमत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. उपस्थित आजच्या सर्व मान्यवर, उपस्थित पालक, विद्यार्थी आणि सर्व गावकऱ्यांचे मी शब्दस्मरणाने स्वागत करते. आपण इथे विद्यार्थ्यांचे कलागुण आणि इतर गोष्टी आता आपण बघत आहोत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये आपण त्यांच्यामध्ये असलेले देह, स्पोर्ट्स, कलागुण, हे सर्व कलागुण आहेत ते, त्यांच्याकडे असलेले स्किल बेस. आता हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 हे जे आता आपल्या अभ्यासात होणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण, स्किल्स, कौशल्य विकास एकंदरीत बोलायला गेलं होतं ते स्किल बेस्ड जे एज्युकेशन आहे त्याच्यावर आता विद्यार्थ्यांना एज्युकेशन मिळणार आहे. त्या संदर्भात बोलायचं गेलं तर असं आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आपल्या पाल्यांमध्ये असलेले पालकांनीही अभ्यासाबरोबर फक्त 10वीच परीक्षा म्हटली की आपण फक्त आणि फक्त त्यांना मार्क्स, अभ्यास 24 आवर्स आपण हेच करतो, असं करू नका. त्यांना थोडंसं असं वातावरण द्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांना असं वाटायला नको की मी फक्त अभ्यासासाठी हे झालेलं आहे. त्याचा उलटा विपरीत असं होतं की विद्यार्थी कंटाळून आता अभ्यास करत नाही. त्यांना इंटरेस्टिंग काहीतरी असं करू द्या आणि त्यांना त्यांची स्किलला, आणि विद्यार्थ्यांनी पण आपल्यामध्ये असलेले स्किल बेस, मला आत्ता टार्गेट ठेवायचं आहे, मी 10वीचा विद्यार्थी आहे, मी परीक्षा देणार जाणार आहे, तर मला आत्ता टार्गेट ठरवायचं आहे की व्हॉट कॅन आय डू आफ्टर माय एक्झाम. नाव व्हॉट इज माय करिअर, व्हॉट इज माय एम, व्हॉट इज माय लाईफ, how do I live my life, how do I proud to be my country, my village, my teachers, everything, and my parents also. हे सगळे माझे विद्यार्थ्यांनी पण विचार करायचा आहे. त्याच्या पाठीमागे आई वडिलांनी एक मोठा त्यांच्यासाठी आधार नाही, त्यांच्यासाठी त्यांचा असं म्हणतात ना बॅकबोन, म्हणजे आपल्या पाठी म्हणतात ना, आपली जशी पाठ आहे दिसत नाही तशी तुम्ही विद्यार्थ्यांच्या मागे, आपल्या पाल्यांच्या मागे एक पार्ट म्हणून तुम्ही उभे राहा. जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे स्किल बेस्ड एज्युकेशन खूप गरजेचे आहे. आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जर्मनी या देशामध्ये खूपच, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातून जवळपास मला वाटतं जर्मनीचा आता बऱ्यापैकी आपले विद्यार्थी गेलेले आहेत तिथे कामाला. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तिथे जॉब्स अवेलेबल्स आहेत आणि मला जिथपर्यंत माहिती आहे 45 lakhs opportunities are in Germany for our students. तर तुम्ही आपल्या पाल्यांना असं तयार करा, होल अँड सोल. एक विद्यार्थी त्याच्यामध्ये अभ्यास, त्याचे स्पोर्ट्स, हे असलेले कलागुण, त्याच्यात लपलेले कलागुण आणि इतर जे काही गोष्टी आहेत ते सर्वांगीण विकासासाठी बघा. फक्त आणि फक्त 10वी 12वी आली की आमचे पालक फक्त आणि फक्त त्यांना अभ्यासासाठी हे करतात. हां, एक आहे विद्यार्थ्यांसाठी पण मी सांगेन, हा मोबाईल तुम्ही जेवढा उपयोग करताय ते चांगल्यासाठी उपयोग करा. मागच्या वर्षी इथे आपल्या ह्याच्या कुडाळ तालुक्यात एक गाव आहे, मला आता आठवत नाही, त्या विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये 98% हे केले, म्हणजे कमावले, गुण त्याला प्राप्त झाले 98%. त्याच्या मागे जेव्हा त्याची बॅक हिस्ट्री आम्ही जाणून घेतली, त्या विद्यार्थ्याला मी विचारलं, राजा तुला 98 महिन्यामध्ये तू किती तास अभ्यास केलास, कुठे कोचिंग क्लासेस वगैरे, आणि त्याचं सिलेक्शन इंडियाज मोस्ट IT कॉलेज कोटा कॉलेजमध्ये सिलेक्शन झाला त्याच्या गव्हर्नमेंट कोट्यातून. आता पुढचे 5-4 वर्ष तो स्कॉलरशिप बेसवर शिकणार होता. आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळी मी त्याला प्रश्न विचारले त्याचे उत्तर होते, मॅडम माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्या आईवडिलांनी मला शर्त ठेवली, तुला आम्ही मोबाईल देणार एका अटीवर, त्या मोबाईलचा तू काय उपयोग करणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, ही इज माय टीचर,
माय कोचर, माय लर्न. म्हणजे मी ह्याच्यापासून, हा माझा गुरु आहे, मी ह्याच्यापासून शिकणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी दिलेली गवाही, त्यांनी आपल्या मार्कमधून, आपल्या पर्सेंटेजमधून, त्या आईवडिलांनी दिलेला रिटर्न गिफ्ट होता 98%. त्या विद्यार्थ्याचं कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी ठरवलेलं होतं की मला कोटा कॉलेजमध्येच मला ॲडमिशन घ्यायचं आहे. कोटा कॉलेजमध्येच मला जेई पास, त्यांनी जेई आणि जेई परीक्षा ह्या मोबाईल थ्रू त्यांनी क्लिअर केली. तर आपण पण असे उपयोग करावे. हा मोबाईल फक्त सोशल रील्स, सोशल मीडिया, फिल्म्स, गेम्स ह्याच्यासाठी नाही आहे, हा अभ्यासासाठी पण आहे. तर ह्याला अभ्यासासाठी एवढं तुम्ही यूज करा. इट्स अ वन काइंड ऑफ युअर AI. मी जास्ती बोलणार नाही, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. आणि सरांना मी गवाही देते की आमच्या शिक्षण विभागातून लागणारं जे काही मदत असेल ते मी नक्की हे करेन. आणि आमच्याकडे योजनेची एक हे आहे, तरतूद, योजना शिक्षण अधिकारी कार्यालय, तिथून NMMS परीक्षा दरवर्षी हे केली जाते. मागच्या वर्षापासून विद्यार्थी बसतायत. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, आपल्या शाळेतून पण NMMS परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसवावे आणि त्यांच्यामध्ये असलेले कलागुण म्हणजे अभ्यासाची त्यांना मोटिवेट करावं. थँक्यू.